तेव्हा आम्ही जे त्यात बघितलं सगळे राज्य सरकारचे कामं दाखवले महापालिकेच्या नांदेडचा विकास म्हणजे केवळ नांदेड नगरपालिका पुरते नाही आहे. नांदेडचा समग्र विकास करायचा असेल, सर्वांगीण विकास करायचा असेल तर लोकल बॉडी, राज्य सरकार, केंद्र सरकार आणि बऱ्याचशा नागरी सुविधा सुद्धा निर्माण करण्याकरता केंद्र राज्य सरकार सुद्धा पैसा त्याच्यामध्ये येतो ना. हा काय फक्त महापालिकेचा पैसा नाहीये. गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया या सगळ्यांच्या मदतीनेच नांदेड शहर झाले आतापर्यंत. त्यामुळे नांदेडच्या शहराच्या त्या विकासाची त्या पण अंतर्भूत आहेत. पण शहराचा विकास करताना लोकांना मुख्य रस्त्याची, ट्रॅफिकची समस्या आहे, पार्किंगची समस्या आहे, त्याच्यामध्ये केवळ एकेका ओळीचा उल्लेख. मग अजून काय केलं पाहिजे? ट्रॅफिक आहे म्हणजे आहे करायचं आपल्याला. ज्यावेळेस विकास होतो त्यावेळेस ट्रॅफिक वाढते, त्याच्यामध्ये एम्प्लॉयमेंट निर्माण होते, गाड्या वाढतात, टू व्हीलर्स वाढतात. त्याच्यामुळे ट्रॅफिक पहिल्यापेक्षा यासाठी वाढले की गुंतवणूक आली, मॉल्स आले, दुकानं वाढली, इमारती वाढल्या, त्याच्यामुळे गाड्या वाहनं अधिक वाढली, त्यामुळे ट्रॅफिक वाढली. सर, आपण इंदोर पॅटर्नची गोष्ट केली. इंदोरचे महापौर आज आले नाही. इंदोरमध्ये काही घटना घडली, काही लोक त्याच्यामध्ये दूषित पाण्यामुळे काही प्रॉब्लेम झाल्यामुळे ते आले नाहीये याची माहिती आहे. त्यामुळे ते येणार होते, पण त्यांना घेऊ केव्हा ते 10 दिवसामध्ये जाऊन त्यांना बोलून घेऊ. नांदेड शहरामध्ये सीसीटीव्हीचा गेल्या अनेक वर्षाचा प्रश्न आहे आणि त्याच्यामुळे गुन्हेगारीवर सुद्धा नियंत्रण येऊ शकते. हा सीसीटीव्ही नांदेडमध्ये मी सुरुवातीला नांदेडमध्ये काही प्रमाणामध्ये आणले, ते कार्यरत होते. मधल्या काळामध्ये बाकीच्या क्षेत्र राहून गेलेलं आहे, पैशाची कमी पडली म्हणून ते राहून गेलेलं आहे. आम्ही त्याला प्राधान्य देऊ आणि नांदेड शहराची सुरक्षेकरता ज्या ज्या गोष्टीची आवश्यकता आहे, मग पोलीस बंदोबस्त अधिक वाढवायचा असेल, एन्फोर्समेंट अधिक करायचं असेल, सीसीटीव्ही लावायचे असतील ज्या ज्या ठिकाणी, ते आम्ही पूर्ण करत. तो आमचा त्यातला एक फोकसचा मुद्दा आहे.